नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम. तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे, जे की बंकिमचंद्र चटर्जी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते लिहिलेले आहे. तर वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे तर ते आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. दुसरा आहे भारताचे राष्ट्रगीत. काय? राष्ट्रगीत. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? जनगण मन. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर ते जनगण मन, जे की रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? वंदे मातरम, जे की बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. आणि भारताचे राष्ट्रगीत हे जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोणते शहर हे 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. तर 7 बेटाचे शहर म्हणून मुंबई या शहरास ओळखले जाते, कारण आजचे मुंबई शहर हे पूर्वी 7 वेगवेगळ्या बेटांनी बनलेले होते, ज्यांना नंतर एकत्रित करून शहर तयार करण्यात आले होते. तर ती 7 बेटे कोणकोणती आहेत? तर पहिली आहे माहीम, दुसरी आहे परळ, तिसरी आहे वरळी, चौथा आहे माझगाव, पाचवी आहे मुंबई बेट, 6वी आहे कुलाबा आणि 7वी आहे जुनी मुंबई. तर पहिलं जुनी मुंबईला ओल्ड वुमन्स आयलँड म्हणून ओळखली जाते. तर या 7 बेटांनी मुंबई हे शहर बनलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. मुंबई हे शहर 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. तर रत्नागिरी या जिल्ह्याला 237 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर रायगड या जिल्ह्याला 122 रायगड या जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला 120 किती आहे? 120 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हे जे तिन्ही जिल्हे आहेत तर ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे जिल्हे आहेत आणि कोकण किनारपट्टीचे भाग आहेत. तर आपल्या महाराष्ट्राला एकूण 720 किती आहे? आपल्या महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग का म्हणून ओळखले जाते? तर याचे कारण असे आहे की त्यांनी धर्मपंडिताच्या विचारांचा निषेध करून त्यांनी समाजातील विषमतेवर आवाज उठवला, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. का? सत्यशोधक या समाजाची स्थापना केली होती. तर ही स्थापना 24 सप्टेंबर केव्हा केली होती? तर ती 24 सप्टेंबर 1873 मध्ये 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी केलेली होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3
22. तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8मध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. तर पहा जेव्हा नवीन भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली होती तर त्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8मध्ये सुरुवातीला पहा एकूण 14 भाषांचा समावेश होता. नंतर घटनादुरुस्तीद्वारे पहा एकूण 8 भाषांचा समावेश करण्यात आला होता. तर एकूण पहा 22 भाषांचा समावेश हा आता भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट 8मध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 6. अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कल्पना चावला. तर अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ती कल्पना चावला ही महिला आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. तर राजस्थान या राज्याची सीमा ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागलेली नाही. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेला एकूण 6 राज्याच्या सीमा या लागलेल्या आहेत. तर पाहूया कोणकोणते राज्य आहेत. तर ते पहिलं आहे पहा गुजरात, दुसरं आहे मध्य प्रदेश, तिसरं आहे छत्तीसगड, चौथं आहे तेलंगणा, 5वं आहे कर्नाटक आणि 6वं आहे गोवा. या 6 राज्याच्या सीमा या आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 8. माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 2005 म्हणजेच 12 ऑक्टोंबर 2005. कधी? 12 ऑक्टोंबर 2005 या दिवशी पहा माहितीचा अधिकार हा भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 2005मध्ये माहितीचा अधिकार हा अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 21 जून. तर पहा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की पहा संयुक्त राष्ट्र म्हणजे UN यांनी पहा 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केलेला होता. तर त्यामुळे पहा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सभापती. तर विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतींना असतो. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेनुसार कलम डॅशमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 356. तर पहा भारतीय राज्यघटनेनुसार कलम 356मध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते. तर पहा कलम 352 कशासाठी आहे? तर ते राष्ट्रीय आणीबाणी कशासाठी आहे? राष्ट्रीय आणीबाणीसाठी कलम 352 आहे. तर कलम 360 हे पहा आर्थिक आणीबाणी. कलम 360 हे आर्थिक आणीबाणीसाठी कलम 360 आहे आणि कलम 356 हे राज्यामध्ये आणीबाणी लागू केली जाऊ शकते कलम 365 नुसार. प्रश्न क्रमांक 12. भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1872मध्ये. सन 1872मध्ये लॉर्ड मेयो याच्या काळामध्ये भारताची पहिली जनगणना ही सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 13. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर. तर पहा कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर येथे होतो. तर महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे तर ते पहा सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात असून येथेच पहा कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या 5 नद्याचा उगमस्थान आहे. म्हणून याला पहा पंचगंगा असे
म्हणतात? तर कृष्णा ही जी नदी आहे तर ती पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वासुदेव बळवंत फडके. तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर पहा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडमधील नैनिताल या जिल्ह्यामध्ये आहे. तर याची स्थापना पहा सन 1936मध्ये कधी? सन 1936मध्ये करण्यात आलेली होती. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे पहा भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आपलं ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यमुना पर्यटन. तर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही यमुना पर्यटन आहे, जे की बाबा पदमनजी काय? बाबा पदमनजी यांनी पहा सन 1857मध्ये कधी? सन 1857मध्ये त्यांनी लिहिलेली होती. ही जी कादंबरी आहे तर ती पहा स्त्रियांच्या विशेषतः म्हणजे विधवांच्या दुर्दशेवर भाष्य करणारी होती आणि ही पहा मराठीतील पहिली स्वातंत्र्य सामाजिक कादंबरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, नीती आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 18, खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुठा. तर खडकवासला हे जे धरण आहे तर ते पहा मुठा या नदीवर आहे. तर खडकवासला हे जे धरण आहे तर ते पहा पुणे आणि उपनगरासाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA या धरणाच्या परिसरामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मुठा. मुठा या नदीवर खडकवासला हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 19, इसवी सन डॅश साली इतिहासमधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1757. तर पहा इतिहासमधील प्रसिद्ध प्लासीची लढाई 23 जून काय आहे? 23 जून सन 1757. 23 जून सन 1757 या दिवशी प्रसिद्ध प्लासीची लढाई झालेली होती. तर ज्यामध्ये पहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली बंगालचा नवाब सिराज उद दौला यांचा पराभव केला आणि ही लढाई पहा भारताच्या इतिहासातील ब्रिटिश राजवटीची सुरुवात मानली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1757 या साली इतिहासमधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 20, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ई कॉमर्स. तर इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला ई कॉमर्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21, पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 जल. काय होईल? जल हा समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 22, शिरोई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर. तर पहा मणिपूर या राज्यामध्ये शिरोई लिली हा उत्सव साजरा केला जातो. तर शिरोई लिली हा पहा एक दुर्मिळ फुलाचा प्रकार आहे. तर ते केवळ पहा मणिपूर या राज्यामध्ये आढळतो. तर त्यांच्या संवर्धनासाठी मणिपूर या राज्यामध्ये उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा. तर पहा पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी ही मध्य प्रदेशातील रावेरखेडी. कुठे? मध्य प्रदेशातील
रावेरखेडी, मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे नर्मदा नदीच्या काठावर पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 24. विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक 1 सक्षम. तर विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी सक्षम हे ॲप सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते कवी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मोहम्मद इक्बाल. तर मोहम्मद इक्बाल हे जे कवी आहेत तर ते पहा दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 26. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सिकंदर लोदी. तर सिकंदर लोदी यांनी आग्रा या शहराला राजधानी बनवली. तर पहा 1504 मध्ये कधी 1504 मध्ये सिकंदर लोदीने आग्रा हे शहर बसवलेले होते आणि 1506 मध्ये कधी 1506 मध्ये सिकंदर लोदींनी आपली राजधानी दिल्लीहून आग्र्याला हलवली, म्हणजेच आग्रा या शहराला राजधानी बनवली. प्रश्न क्रमांक 27. बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात? तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि बांगलादेश. तर बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस हे पहा भारत बांगलादेश देशादरम्यान धावतात. तर पहा मैत्री ही जी एक्सप्रेस आहे तर ती पहा कोलकाता ते ढाका काय कोलकाता ते ढाका या दरम्यान धावते आणि बंधन ही जी एक्सप्रेस आहे तर ती पहा कोलकाता ते खुलना या दरम्यान धावतात. प्रश्न क्रमांक 28. नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 4 अविनाशी काय होईल? अविनाशी असा होतो. प्रश्न क्रमांक 29. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर काय होईल? संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात या म्हणीचा योग्य अर्थ पहा ऑप्शन क्रमांक 4 एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे वरील म्हणीचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 30. मुंबई नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 थळ घाट. तर मुंबई नाशिक हा रेल्वेमार्ग थळ या घाटातून जातो. तर पहा मुंबई पुणे काय आहे? मुंबई पुणे हा जो मार्ग आहे तर ते पहा बोर घाट. मुंबई पुणे हा जो मार्ग आहे तर ते पहा बोर या घाटातून जातो. प्रश्न क्रमांक 31. कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 खूप मारणे असा होतो. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कोकण या विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. डॅश वाळवंट आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गोबी वाळवंट. तर गोबी हे जे वाळवंट आहे तर ते पहा आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर गोबी हे जे वाळवंट आहे तर ते पहा चीन आणि मंगोलियामध्ये पसरलेले आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 34. हळद लागणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर हळद लागणे या वाक्यप्रचाराचा कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर हळद लागणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 विवाह या घटनेशी संबंधित आहे.